विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. रोजच टेस्ट द्यायची आहे बरं का. मग संडे नाही, कुठली सुट्टी नाही, काही नाही बरं का. सलग आपल्याला टेस्ट द्यायच्या आहेत. मग त्या सलग टेस्टमध्ये आज होणार आहे केमिस्ट्रीची टेस्ट. ठरल्याप्रमाणे रोजच 4 वाजता तुम्हाला लिंक मिळेल, ओपन होतील टेस्ट. ओके. संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आम्ही टायमिंग ठेवू, पण 12 नंतर टेस्ट क्लोज होणार. सवय लागली पाहिजे आजची टेस्ट आजच देण्याची, बरोबर आहे? बरं, मी आज सांगतोय काय, 2च टॉपिक आहेत. पण तुम्ही जुने पेपर एनालिसिस करा. जे केमिस्ट्रीचे पहिले 2 टॉपिक आहेत ना, सॉलिड स्टेट आणि सोल्युशन. लास्ट इयर 2024 चा विचार केला, तर सोल्युशन या टॉपिकवर टोटल पी-वाय-क्यूज आय थिंक क्लोज टू 100 आहेत. म्हणजे एका शिफ्टमध्ये जवळ-जवळ 5 प्रश्न. ओके. सॉलिड स्टेटचे सुद्धा 4-5 प्रश्न. म्हणजे अरे 50 पैकी 10 प्रश्न झाले. बरोबर आहे. म्हणजे झालं की ऑलमोस्ट 20%. मग एवढं हायर वेटेज असणाऱ्या टॉपिक वरती आज तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. टेस्ट 4 वाजता ओपन होणार आहे. तर ऑफलाईनची मुलं तर 4 लाच देणार आहे. बरं, टेस्ट 2 ठिकाणी आहे. 2 टेस्ट आहेत 2. एक तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फ्री टेस्ट आहे. तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. ओके. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यात स्टोअर ऑप्शनमध्ये जावा. वेगळ्या-वेगळ्या बॅचेस आहेत. फक्त फिजिक्सच्या बॅचवर आज ही टेस्ट तुम्हाला दिसणार नाही बरं का. नाहीतर फिजिक्स, केमिस्ट्री एक बॅच आहे. त्याच्यानंतर क्रॅश कोर्स आहे, ड्रॉपर टू टॉपर आहे. त्या सगळ्या बॅचेस वरती तुम्हाला ही फ्री टेस्ट दिसेल. आज सुद्धा देतो फ्री. पहिल्या काही टेस्ट मी चला ठीक आहे तुम्हाला फ्री देतोय, पण द्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. कुणी दिलेली आहे? यश दादानं. त्यानं सुद्धा याच 2 टॉपिक वरती टेस्ट ठेवलेल्या आहेत. याच 2 टॉपिक वरती टेस्ट आहेत. माझी काय इच्छा आहे माहिती का, की वाटलंच पहिल्यांदा यश दादाची टेस्ट द्या. एनालिसिस करा. नंतर माझी टेस्ट द्या. कुठलीतरी एका वेळेस एक टेस्ट देणार ना तुम्ही. मग ती टेस्ट दिल्यानंतर एनालिसिस करा. पुन्हा थोडा रिवाईज करा आणि मग दुसरी टेस्ट द्या. अरे, काय होणार आहे माहिती का? हळू आपण त्यात इम्प्रूव्ह करणार आहे. पण मी माझ्या टेस्टबद्दल सांगून टाकतो तुम्हाला, की अगदी म्हणा क्लोज टू 100% मी न्यूमेरिकल्स विचारलेत. मी सॉलिड स्टेटमधले एकदम सोपे प्रश्न थियोरेटिकल ते पॅकिंग इफिशियन्सी, नंबर ऑफ एटॉम एवढी ईझी नाही विचारले. न्यूमेरिकल्स आहेत. सोल्युशनमध्ये सुद्धा न्यूमेरिकल्स जास्त विचारलेत. का? मला माहिती आहे. बोर्डची पण तयारी करायची आहे ना. अनुभवातून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. त्याचा फायदा नक्की करून घ्या. चॅनल आवडतंय, चॅनलचा ग्रोथ होतोय. दरवर्षी हाच असतं. एक्झाम जवळ आली, की आमचे एज्युकेशन चॅनल चालतात जोरात म्हणूया आपण. एरवी सिन्सिअर मुलं रेग्युलरली बघत असतात, पण मी या स्टेजला सगळ्यांना सिन्सिअर समजतोय. बरं, 10 मार्च सॉरी 10 जानेवारीला जो पेपर आपण दिला आज केमिस्ट्रीचा, तो कसा गेला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट.